तुम्ही नगरसेवकांची भेट घेताय, जिल्हाभरात तुमचे दौरे सुरू झालेले आहेत, कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे? फॉर्म भरल्यानंतर मी संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी दौरा करतो आहे. अनेक नगरपालिकांना या ठिकाणी भेटी देत असताना सर्व नगरसेवकांच्या भेटी घेतल्या आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी, भरभरून प्रतिसाद सर्व नगरसेवकांनी, सर्व नेत्यांनी या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे मी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी 100% विजयी होणार आहे. रेश्मा काळेंनी मात्र अद्यापपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, मात्र पाठिंबा देखील जाहीर झालेला नाही. तो नेत्यांचा विषय आहे, त्या विषयात मी बोलू शकणार नाही. कारण प्रदेश स्तरावरून ज्या काही गोष्टी ठरल्या आहेत त्या प्रदेश स्तरावरून होतील. जिल्ह्यातील नेते बसून ज्या गोष्टी करायच्या असतील ते जिल्ह्यातील नेते करतील. मी या ठिकाणी नगरसेवकांच्या भेटी घेण्याचं काम या ठिकाणी करतो आहे. काय काय घडते हे आपण बघूया आणि मला 100% विश्वास आहे की महायुतीचे सर्व नेते, सर्व आमदार आणि सर्व मंत्री महोदय, खासदार सर्व मिळून माझ्या मागे मोठी ताकद उभी करतील. चौरंगी लढत या ठिकाणी पाहावयास मिळते, आव्हान वाटतंय. मी जो म्हणजे गेल्या 20 वर्षापासून मी राजकारणात सक्रिय आहे आणि मी जो प्रतिसाद बघतोय त्यामुळे मला नाही वाटत की कुठे काही आव्हान या ठिकाणी आहे. नाशिकमध्ये ज्या पद्धतीने बंडखोरी केली त्याच पद्धतीने जळगावमध्ये देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र नाशिकमध्ये जोपर्यंत त्याचा तिढा सुटत नाही तोपर्यंत जळगावचा देखील तिढा सुटणार नाही असं रेश्मा काळे म्हणतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी या ठिकाणी जिल्हा स्तरावर खाली काम करणारा कार्यकर्ता आहे. प्रदेश स्तरावर काय घटना घडताय, नाशिकला काय घटना घडताय, जळगावला काय होते आहे याची मला अजिबात कल्पना नाही. मी या ठिकाणी माझा प्रचार करतोय. नेत्यांच्या लेवलला हे सर्व निर्णय होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.